नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आत्ता आपण करतो आहे साबुदाणा आणि वरईचे क्रिस्पी ट्रायंगल्स. त्यासाठी आत्ता आपण इथे साबुदाणा 2 ते 3 चमचे भाजून घेतला आणि अगदी थोडा थोडा भाजून घ्यायचा, त्याचा रंग चेंज नाही होऊ द्यायचा. आणि वरई देखील भाजून घेतली होती एक वाटी छोटी. त्यानंतर आपण पाहू शकता त्याचं ते मिक्सरमध्ये वाटून घेतले, पण ते बारीक रवा इतके वाटून घेतले. आता हा जो बारीक रवा आहे साबुदाणा आणि वरईच्या पिठाचा, तो आपल्याला छान वाफवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण कढईमध्ये आपली वरई जर 1 वाटी आहे तर आपण 1 सपाट वाटी, तर आपण पाणी मात्र छान 2.5 वाटी घ्यायचे त्याच वाटीने. आणि कारण हा रवा आहे आणि आपल्याला त्याला छान वाफ देऊन घ्यायची आहे. फक्त मीठ आणि जिरे ॲड करायचे. उकळी आली आहे. आता आपण आपलं मिक्सिंग ॲड करायचं आहे. पाहू शकता रवा आपण ॲड केला आहे. आता तो छान असा एकसारखा मिक्स करून घ्यायचा. यामध्ये अजिबात गाठी नाही झाल्या पाहिजेत. गॅस थोडा आता बारीक करायचा पाण्याला उकळी आल्यानंतर, आणि छान हे आधी मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या गाठी फोडून घ्यायच्यात आपल्याला आणि याला एक वाफ द्यायची आहे. एक वाफ देऊन घेणार आहोत आपण. पाहू शकता आपलं मिक्सिंग तयार आहे. आता हे मिक्सिंग एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड केला 2 चमचे. मिरची तिखट आपल्याला जितकं हवं असेल त्याप्रमाणे मी 2 चमचे ॲड करणार आहे. कोथिंबीर भरपूर घ्यायची. बटाटा मी 2 मध्यम आकाराचे बटाटे हे केले होते, उकडले होते. पण त्यातला आपण पाव आकाराचा बटाटा, म्हणजे थोडा बटाटा आपण शिल्लक ठेवलेला आहे आणि बाकीचा यामध्ये कुस्करून ॲड केलेला आहे. थोडा बटाटा जो आपण ठेवलेला आहे कारण आपण बटाट्याचं डीप करणार आहोत यासोबत खाण्यासाठी. आता छान कुस्करून घेतलेला बटाटा देखील आपण यात ॲड केला आहे. मीठ, चवीप्रमाणे साखर आणि छान मळून घेतला आपण गोळा. आता एक ताट घ्यायचं. या ताटामध्ये आपण तेल लावून घ्यायचं आणि ताटाला छान तेल लावून घेतल्यानंतर यामध्ये तो गोळा ठेवून घ्यायचा आहे. आता हा छान पसरवून घ्यायचा व्यवस्थित. थोडा थिक असायला हवा, एक अर्धा इंच. आता याचे एकसारखे कट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला जो साईज हवा आहे त्याप्रमाणे. आपल्याला हवे त्या शेपमध्ये आपण कापू शकतो. मी आत्ता ज्या पद्धतीने कापते त्या पद्धतीने जर आपण कापले तर अगदी थोडं देखील वेस्टेज होत नाही. त्यामुळे आपल्याला हवे तसे आपण शेप्स इथे देऊन घ्यायचे आहेत. थोडं गरम असल्यामुळे ते थंड झाल्यानंतर व्यवस्थित कट होतील. तरी देखील आपण सुरीने कापून घ्यायचे तोपर्यंत ते थंड होतात आणि मग आपण त्यांना तळू शकतो, किंवा मग आपण पूर्णपणे थंड करून घेतले तरी देखील चालू शकतो. पाहू शकता इथे थोडं देखील वेस्टेज नाही आहे. पण आता काढताना देखील जे काही वेस्टेज होईल, पाहू शकता इथे थोडं वेस्टेज आहे, त्याचा आपण छान गोल करून घ्यायचा आणि तो देखील तळून घ्यायचा आहे. म्हणजे अजिबातच वेस्टेज राहत नाही. पाहू शकता निरनिराळे शेप्स आपल्याला मिळालेले आहेत. आपण आता हे छान डीप फ्राय करून घ्यायचं. डीप फ्राय करताना एक काळजी घ्यायची की तेल छान तापवून घ्यायचं आणि मध्यम आचेवर आपल्याला हे छान तळून घ्यायचे. खूप क्रिस्प नाही करायचे, कारण वरईचं पीठ, वरई आणि साबुदाण्याचं पीठ आहे, ते जास्त कुटकुटीत जर झाले तर ते अगदी न चावता येण्याइतपत तळले जातात. त्यामुळे छान असे क्रिस्पी करून घ्यायचे, पण अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत, खूप नाही.
दही घेतलं आपण अर्धी वाटी, त्यात कोथिंबीर, मीठ, साखर, मिरची, तिखट तुम्हाला किती हवं आहे त्याप्रमाणे. बटाटा मगाशी मी म्हटलं पाव आपण ठेवला होता शिल्लक, तो यामध्ये ॲड केला आहे. शेंगदाण्याचा कूट. आता हा बटाटा छान मिक्स करून घ्यायचा, अगदी बारीक. तसे थोडे थोडे बाईट छोटे छोटे जरी राहिले तरी ते चालू शकतात, पण चमच्याने छान ते फेटवून घ्यायचं व्यवस्थित. बटाट्यामुळे दह्यामुळे छान असे माइल्ड आपलं डीप तयार होतं, खूप छान चव येते याची. आणि हे आपल्या ट्रायंगल्स बरोबर देखील खूप छान लागतं.